नमस्कार, मी विशाल परदेशी. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या चर्चेतली बातमी म्हणजे अर्थात एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच्या घडामोडी. आणि आता या क्षणाला त्याचबद्दलचं पुढलं अपडेट असं येते की भाजप आमदारांचे फोन सध्या बंद आहेत. भाजप आमदारांना माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास मनाई करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत प्रतिक्रियेस मनाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. अर्थात आता भाजपमध्ये देखील आपण बघतोय की ज्यावेळेस एकनाथ शिंदे हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत हिंदुत्वाशी कोणतीही तडजोड करणार नाही, सेनेनं सरकार बंद बाहेर पडावं असं म्हणत असतानाच त्यांनी अप्रत्यक्षरित्या हेच सुचवलेलं आहे की तिने भाजपबरोबर सरकार स्थापन करावं. त्यामुळे भाजपमध्ये देखील हालचाली जी आहेत ते वेगानं घडताना दिसतात. अशा पार्श्वभूमीवर सेनेचे अशा पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार जे आहेत ते फोनवरती नॉट रिचेबल झालेत, म्हणजेच त्यांचे फोन बंद आहेत, त्यांना फोन बंद ठेवण्यास सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता भाजप आमदारांचे फोन बंद असताना यातनं नेमके पुढे काय संकेत मिळत आहे हे जाणून घेणं पण फार आवश्यक आहे. याचाच अर्थ भाजपच्या वतीने, भाजप नेतृत्वाच्या वतीने जोरदार मोर्चे बांधणी केली जाते. यामध्ये सेना आमदारांना किंवा सेना आमदारांचं नेतृत्व एकनाथ शिंदे जरी करत असते तर त्यांच्या व्यवस्थेची जबाबदारी जी आहे ती संजय कुटे आणि मोहित कंबोज यांच्याकडे देण्यात आली. पण तिसरं नाव यामध्ये पुढे येताना दिसतंय ते म्हणजे कल्याण डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचं. त्याच्यामुळे रवींद्र चव्हाण देखील या सगळ्या व्यवस्थेत सहभागी असल्याचं कळतंय. या सगळ्या घडामोडींची क्षणोक्षणी जी काही माहिती असेल ती देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली जाते. असं देखील कळतंय की 5 दिवसांपूर्वी गुवाहाटीमधलं ब्ल्यू रेडिसन जे हॉटेल आहे त्याचं बुकिंग करण्यात आलं होतं लग्न सोहळ्याचं कारण देत. पण मुळात हे सगळं प्लॅनिंग जे होतं, ॲडव्हान्स प्लॅनिंग जे ते करण्यात आलेलं होतं आणि ते करत असताना असं देखील कळतंय की विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर खुद्द रवींद्र चव्हाणांनी आपल्या काही पदाधिकाऱ्यांसोबत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांची बैठक घेतली होती, त्यांच्या समर्थक आमदारांची बैठक घेतली होती. आणि त्यानंतर आपण पाहतोय ही सगळी दृश्य ज्यावेळेस गुवाहाटीमध्ये आज सकाळी सगळे 40 आमदार जे आहेत ते पोहोचले. बसमधनं 3 विशेष बसमधनं ते हॉटेल रेडिसनमध्ये दाखल झालेत. आणि या सगळ्या घडामोडींमुळेच महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झाली आहे. भाजप आज राज्यपालांना पत्र लिहिण्याची शक्यता आहे. मात्र फुटलेल्या गटाला घेऊन भाजप थेट सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही. आधी राज्यपालांना पत्र लिहिणार, नंतर राज्यपाल विद्यमान सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगणार, मग फ्लोअर टेस्टमध्ये विद्यमान सरकारचं भविष्य ठरेल. त्यानंतर विरोधकांना राज्यपालांकडे बहुमत असल्याचा दावा करावा लागेल. त्यानंतर बहुमताचा दावा करणाऱ्या गटाला बहुमत सिद्ध करायला राज्यपाल आमंत्रित करणार. बहुमत सिद्ध केल्यानंतर नवीन सरकार अस्तित्वात येईल. आणि याचबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याबरोबर आहे. तुषार, म्हणजे जो सरकार स्थापनेच्या संदर्भात जी चर्चा केली जाते किंवा असं म्हटलं जातं की भाजपला घेऊन एकनाथ शिंदे म्हणजे ते भली असं म्हणत असले की मी शिवसेनेतनं बाहेर पडणार नाही किंवा पडलेलं नाही आहे, म्हणजे त्यांच्याकडे असणारं बहुमत लक्षात घेता आम्हीच शिवसेना असं त्यांचा सांगण्याचा प्रयत्न किंवा आमचाच गट शिवसेना असं सांगण्याचा प्रयत्न आहे. पण असं असलं तरी सरकार स्थापनेची प्रक्रिया तितकीशी सोपी नाही असं म्हणायचं का? विशाल, जर आपण बघितलं तर सरकार स्थापनेची प्रक्रिया ही तितकीशी सोपी नाही. मात्र 2019 मध्ये जेव्हा ऑपरेशन लोटस फसलं होतं तेव्हा ज्या चुका भाजपने तेव्हा केलेल्या होत्या त्याची पुनरावृत्ती भाजपकडनं होणार नाही असं दिसतं. कारण की ज्या प्रकारे सुनियोजित पद्धतीने हे संपूर्ण ऑपरेशन लोटस सुरू आहे त्यामुळे असं लक्षात येतं की कुठेतरी भाजप हे या संपूर्ण लढाईमध्ये बाहेर आहे. अजूनही आपण जर का मागच्या 24 तासातले तुम्ही जर का भाजपची भूमिका बघितली तर अजूनही भाजपनं राज्यपालाला कोणतं पत्र दिलं नाही. हे जे सगळं आता पत्र हे एकनाथ शिंदे देणार आहे. आज जेव्हा राज्यपालाला एकनाथ शिंदे भेटेल तेव्हा राज्यपालांनी त्या पत्रामध्ये एकनाथ शिंदे या गोष्टीचा दावा करेल की माझ्यासोबत जे 40 आमदार आहेत त्या 40 आमदारांनी या सरकारचं समर्थन काढलेलं आहे, त्यामुळे या सरकारला बरखास्त करा. हे अल्पमतात आलेलं सरकार आहे. त्यामुळे त्या पत्राच्या आधारावर राज्यपाल हे विद्यमान सरकारला म्हणजे उद्धव ठाकरे सरकारला फ्लोअर टेस्ट करून आपला बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिला आणि त्याची तारीख ठरली जाईल. आता महत्त्वाचा विषय की जेव्हा ह्या 40 आमदारांनी राज्यपालाला पत्र दिलं तर त्यांच्यावर पक्षांतरबंदीचा कायदा लागू होईल का? तर त्यांच्यावर पक्षांतरबंदीचा कायदा हा सभागृहाच्या बाहेरच्या वर्तनासाठी लागू होत नाही, कारण की त्या कायद्यामध्ये तशी तरतूद आहे. याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. बाळा नांदगावकर हे शिवसेनेचे आमदार होते, मात्र ते मनसेचे नेते होते. सभागृहाच्या बाहेर ते मनसेसोबत राज ठाकरे सोबत होते, सभागृहाच्या आतमध्ये ते शिवसेनेसोबत राहत होते. त्यामुळे सभागृहाच्या आतमध्ये जेव्हा पक्षाच्या व्हीपच्या विरोधात जेव्हा काम केलं जातं तेव्हा तो पक्षांतर बंदीचा कायदा लागू होतो. त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा फ्लोअर टेस्टसाठी राज्यपालांकडून आमंत्रण दिलं जाईल
तेव्हा हे आमदार जरी यांची वेगळी भूमिका असली तरी त्यांच्या थेट पक्षांतर बंदीचा कायदा होणार नाही. एक उदाहरण आणखी तुम्हाला सांगतो, ज्या कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या यांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी व्हीप जाहीर करून या आमदारांनी आमच्या व्हीपचं उल्लंघन केलं म्हणून काही आमदारांना अपात्र ठरवलं होतं. मात्र ते जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेले तेव्हा त्या आमदारांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. त्यामुळे जेव्हा यामध्ये शिवसेना जरी व्हीपचा वापर करून या सर्व आमदारांना जे शिवसेनेच्या चिन्हावरचे आहे त्यांची आमदारकी रद्द करण्याचा प्रयत्न करेल, मात्र ते संपूर्ण प्रकरण न्यायालयामध्ये जाईल आणि जी कर्नाटकमध्ये झालं तसंच पुन्हा महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेव्हा 2019 ऑपरेशन लोटस झालं होतं, ज्या चुका भाजपने तेव्हा केल्या होत्या त्या आता भाजपकडनं होताना दिसत नाही, कारण की मागच्या 2.5 वर्षापासून या संपूर्ण ऑपरेशन लोटसची तयारी सुरू होती आणि पडद्यापाठीमागे ती तयारी सुरू होती. त्यामुळे 2.5 वर्षाच्या ज्या तयारीमध्ये भाजप जेव्हा अंतिम टोकावर आणि अंतिम निर्णयावर पोहोचलो त्यानंतर मग आपल्याला हे पाहायला मिळतं. आता यामध्ये काय होईल की जेव्हा राज्यपाल विद्यमान सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी आमंत्रित करेल तेव्हा हे सर्व 40 आमदार म्हणजे 40 पैकी जे शिवसेनेच्या चिन्हावरचे ज्यांना व्हीप लागू असेल त्यांनी जरी सरकारच्या विरोधात मतदान केलं तरी त्यांचं मतदान ग्राह्य पकडलं जाईल आणि मतदान त्यांनी विरोधी केलं म्हणून त्यांच्या व्हीप कायद्याअंतर्गत पुढची आमदारकी रद्द होईल. जरी त्यांची आमदारकी रद्द झाली तरी त्यांच्यावर शिवसेनेतनं पक्षांतर बंदीचा कायदा जो त्यांना लागू होतच नाही. धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल. तर सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी केव्हाही सांगण्यात येऊ शकतं आणि त्या संदर्भातलं पत्र जे तसं मागणी करणारं पत्र हे आता खुद्द एकनाथ शिंदे राज्यपालांना देऊ करताय. आपण पाहतोय की सेना आणि काँग्रेसची मिळून आणखी 6 ते 7 आमदार शिंदे यांच्या बरोबर जाण्याच्या तयारीत आहेत. आता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. आणखीन एक अपडेट बघा, म्हणजे आता 40 आमदार आपल्याबरोबर असल्याचं एकनाथ शिंदेनी सांगितलं. म्हणजे आता या क्षणाला गुवाहाटीत माझ्याबरोबर 40 आमदार आहेत असं त्यांनी म्हटलेलं होतं मी धरून, आणि आता आणखी 6 ते 7 आमदार हे शिंदे यांच्या बरोबर जाण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे सेना आणि काँग्रेसचे. म्हणजेच महाविकास आघाडीला फारच मोठं खिंडार पडलं असं आपण म्हणूयात. याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमच्या प्रतिनिधी मिलिंद भागवत आपल्याबरोबर आहेत. मिलिंदजी, काय माहिती याबद्दल? विशाल, शिवसेनेचे जे आमदार गुवाहाटीत आहेत त्याच्यातल्या काही आमदारांशी माझं बोलणं झालं आणि आज सकाळपासून शिवसेनेच्या आणि काही काँग्रेसच्या आमदारांशीही बोलणं झालं. या सगळ्यांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की शिवसेनेचे सध्या महाराष्ट्रात असलेले काही आमदार आणि काँग्रेसचे सध्या महाराष्ट्रात असलेले काही आमदार हे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या आमदारांच्या संपर्कात आहेत. आपल्याला हे माहिती आहे विशाल की राज्य सरकारबद्दलची नाराजी, मुख्यमंत्र्यांबद्दलची नाराजी ही काही लपून राहिलेली नाही. म्हणजे अगदी यशोमती ठाकूर यांच्यापासून अनेक नेत्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली. यशोमती ठाकूर यांनी अगदी परिषदेच्या निवडणुकीच्या काही दिवस आधी म्हटलं होतं की सत्तेत असल्यासारखं वाटत नाही मंत्री असूनही. म्हणजे ही नाराजी कुठल्या टोकापर्यंत हे आपल्याला स्पष्ट होतं. तर जी माहिती सूत्रांनी दिली त्यानुसार आता आपण कोणाची नावं जाहीर करू शकत नाही, पण शिवसेनेचे आणखीन 3 ते 4 आमदार आणि काँग्रेसचे आणखीन 4 ते 5 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. आणि जसं आज एकनाथ शिंदे येऊन राज्यपालांना भेटतील, त्यांच्याकडे आपला स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करतील किंवा काय विधान परिषदेतल्या सभेतल्या कायदेशीर प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्ण करतील. त्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात सभागृह होईल तर त्यावेळेला मात्र हे आमदार जे आता नाराज आहेत आणि जे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत ते निश्चितपणे त्यांना मदत करतील. आणि यात शिवसेनेचे किमान 3 ते 4 आणि काँग्रेसचे 4 ते 5 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळणार. धन्यवाद मिलिंद या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे ही मोठी घडामोड आहे की असलेल्या 40 आमदारांव्यतिरिक्त म्हणजे गुवाहाटीमध्ये असलेल्या 40 आमदारांव्यतिरिक्त आणखीन 6 ते 7 आमदार सेनेचे आणि काँग्रेसचे हे एकनाथ शिंदेंच्या बाजूने फ्लोअर टेस्टमध्ये त्यांच्या मदतीला पुढे येऊ शकतात. आणि ही मोठी घडामोड आहे आणि या सगळ्या घडामोडींवरनं किंवा या सगळ्या संख्याबळावरनं सध्या तरी असं म्हणता येऊ शकतं की महाविकास आघाडीवरती सरकार कोसळण्याचं संकट हे फार मोठं आहे. पुढे पाहूयात. थोड्याच वेळात गुवाहाटी विमानतळावर आणखी एक सेनेचा आमदार एकनाथ शिंदेंच्या तंबूत पोहोचतोय आणि तो आमदार आहे योगेश रामदास कदम. म्हणजे रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम हे थोड्याच वेळात एकनाथ शिंदेंकडे पोहोचतात असं कळत आहेत. गुवाहाटी विमानतळावर भाजपा आणि सेनेचे काही जण योगेश यांना रिसीव्ह करण्यासाठी वाट बघतायत. त्यांना घेण्याकरता म्हणून तिथून आणण्याकरता म्हणून तिथं पोहोचल्याचं कळत आहे. यापूर्वी जर आपण पाहिलं तर रामदास कदम आणि
सेनेमध्ये काय नेमकं वित्तुष्ट निर्माण झालं, कुठल्या कारणांवरनं ते निर्माण झालेलं होतं आणि त्याला कारणीभूत खुद्द अनिल परब ठरले होते असं वारंवार रामदास कदम यांनी म्हटलं होतं. रामदास कदम यांनी अनिल परब यांच्या कार्यशैलीवरती एकूणच टीका केलेली होती आणि पक्षप्रमुखांपर्यंत किंवा पक्षश्रेष्ठींपर्यंत कसं आमदारांना पोहोचू दिलं जात नाही किंवा जुन्या जाणत्या नेत्यांना कसं त्यांच्याबद्दल कसे गैरसमज निर्माण केले जात आहेत याबद्दल देखील आपली खंत त्यांनी व्यक्त केलेली होती. अशावेळी आता रामदास कदम यांचे सुपुत्र देखील योगेश कदम हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जाताना आपण बघतोय ते गुवाहाटीला पोहोचतात असं कळतंय. बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्याबरोबर आहेत. तुषार, असं म्हणायचं का म्हणजे किंवा असं म्हटलं जात होतं की साहजिकच होतं की योगेश कदम हे एकनाथ शिंदेच्या गटात जातील? अर्थात आपण जर पाहिलं असेल तर एकनाथ शिंदे गटामध्ये आमदारांचा ओघ हा आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. सुरुवातीला जो आकडा 11 वरती होता तो आकडा आता जवळपास 40 वरती पोहोचताना पाहायला मिळतोय. योगेश कदम एकनाथ शिंदेच्या गटात जाणार की नाही जाणार याबाबत चर्चा सुरू होती. मात्र रामदास कदम यांच्यावरती जो अन्याय शिवसेनेमध्ये झाला त्या अन्यायाला वाचा स्वतः रामदास कदम यांनी बोलून दाखवले होते. त्यामुळे योगेश कदम काल तरी त्यांच्या कॅम्पमध्ये पाहायला मिळत नव्हते. योगेश कदम कुठे या संदर्भातली चर्चा सगळीकडे सुरू होती. मात्र आता आपल्याला जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार सेनेचे एकनाथ शिंदेचे विश्वासू सहकारी आणि भाजपाचे काही महत्वपूर्ण मंडळी गुवाहाटी एअरपोर्टवर दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात योगेश कदम त्या ठिकाणी लँड होतील आणि त्यांना योगेश कदम यांना रिसिव्ह केलं जाईल. योगेश कदम हे काल आणि कालच्या एकनाथ शिंदेच्या सहकाऱ्यांसोबत ते नव्हते. मात्र ते मतदान करून दापोली या निवासस्थानी गेले होते. मात्र उशिरा ते आपल्याला या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळतात. ते पहाटे या ठिकाणी निघाले. पहाटे निघून ते आता 9 वाजता पोहोचतील. म्हणजे दापोलीवरनं ते मुंबईत आले आणि आता मुंबईवरनं ते गुवाहाटीत पोहोचत आहेत. मतदान केल्यानंतर योगेश कदम हे मुंबईतून निघून गेल्याचं कळालं होतं. कारण की मुंबईतून मतदान झाल्यानंतर जो एकनाथ शिंदे यांच्यासोबत जो क्रीव गेला होता सुरुवातीला वसईला जेवण करायला जो या निमित्ताने गेला. वसईनंतर ते सुरतपर्यंत पोहोचले. त्या क्रीव मध्ये योगेश कदम आपल्याला पाहायला मिळत नव्हते. कारण की त्या क्रीव मध्ये सर्व आमदार होते. मात्र योगेश कदम असतील, तानाजी असतील किंवा हे सर्व जे आमदार आहेत त्यांनी जी शिवसेनेसंदर्भातली नाराजी ही अनेक वेळा बोलून दाखवली होती. त्यापैकीच एक योगेश कदम आहेत. मात्र योगेश कदम कुठे हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मात्र काल योगेश कदम यांनी फोन स्विच ऑफ केला होता आणि योगेश कदम आज पहाटेच त्यांनी गुवाहाटीच्या दिशेने प्रवास सुरू केला. कारण की सर्व आमदारांना रातोरात सुरतवरून गुवाहाटीकडे नेण्यात आलं होतं. त्यामुळे योगेश कदमांचा प्रवासाचा पल्ला तसा लांब होता म्हणून त्यांना पहाटे प्रवास सुरू करावा लागला आणि आता 9 वाजता ते गुवाहाटी एअरपोर्टवर दाखल होत आहेत. तुषार अगदी थोडक्यात तुषारशी आपला संपर्क तुटलेला आहे पण राजकारणात काय असं म्हटलं जातं की बहुमत हे खूप चंचल असतं. जनतेचं बहुमत जसं प्रतिनिधींच्या किंवा सरकारच्या बाजूने असतं मतदानाच्या माध्यमातून, तेव्हा सरकार स्थापन करत असताना प्रत्येक निवडून आलेला प्रतिनिधी हा त्या अर्थाने देखील महत्त्वाचा आहे. कारण आकडा जो आहे तो पुढे मागे हालत असतो आणि आता बघा आकडा जो आहे तो आता 41 वरती जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे 55 शिवसेनेचे आमदार सभागृहात आणि त्यापैकी 41 आमदार म्हणजे समर्थक आमदार यामध्ये वेगळे पण त्यातले बहुतांशी आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असलं किंवा त्यांच्या गटात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज या सगळ्या याच्यामध्ये येते. ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळं मुंबईतील रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलेलं आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये आपण बघतोय की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झालेली आहे आणि कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. त्यातच आपल्याला असं कळत होतं की आजच एकनाथ शिंदे हे राज्यपालांना भेटीसाठी वेळ मागण्याच्या संदर्भातलं पत्र पाठवणार होते किंवा तशी मागणी ते करणार होते. पुढल्या घडामोडी घडणार होत्या पण त्यातच आपण बघतोय अर्थात की राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्यामुळं ते 12 ते 13 दिवस तरी रुग्णालयात उपचारासाठी असतील. त्यांचं वय लक्षात घेता त्यांच्यावरती उपचार केले जातील. त्यांना तुर्तास कोरोनाची कशी लक्षणं आहेत किंवा त्यांना काय त्रास होतोय याबद्दलचा तपशील कळू शकलेला नाही. एवढं तर निश्चित आहे
की एवढं मोठं बंड झाल्यानंतर याचं नियोजन किंवा याचं प्लॅनिंग जे ते बऱ्याच दिवसांपूर्वी करण्यात आलेलं होतं. या पाठीमागे म्हणजे पडद्या पाठीमागे अनेक चेहरे असावेत, पण असं देखील कळतंय की नव्या गटाबाबत सुरतमध्ये नियोजन जे करण्यात आलेलं होतं त्यामध्ये शिंदेसोबतचे सर्व आमदार हे खुश होते. त्यात व्यक्तिगत नाराजी कोणाची नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. शिंदेसोबतचे बच्चू कडू न्यूज 18 लोकमतवरती त्यांनी प्रतिक्रिया जी आहे ती देऊ केलेली आहे. भाजपसोबत जायचं की नाही हे ठरवू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. नव्या गटाबाबत सुरतमध्ये नियोजन करण्यात आलं. शिंदेसोबतचे सर्व आमदार खुश आहेत. व्यक्तिगत नाराजी कोणाची नाही असं बच्चू कडू प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय. आणि शिंदेसोबतचे जे बच्चू कडू आहेत सध्या ते त्यांच्याबरोबर गुवाहाटीमध्ये आहेत. त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना भाजपसोबत जायचं की नाही हे ठरवू याबद्दल प्रतिक्रिया देऊ केलेली आहे. आज सकाळी साधारण आपण जर बघितलं तर साधारण 6:45च्या सुमारास शिंदेच्या नेतृत्वात असणारे सगळे आमदार जे ते गुवाहाटी एअरपोर्टवरती पोहोचले. तिथून ते बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. याच विषयी आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर थेट प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू आपल्याबरोबर. बच्चू भाऊ, आपण गुवाहाटीत आहात, आपण एकनाथ शिंदेबरोबर आहात का? हॅलो. हा बच्चू भाऊ, आपण गुवाहाटीत आहात, आपण एकनाथ शिंदेच्या गटात आहात का? त्यांना आपलं पूर्ण समर्थन आहे का? हा, पूर्ण समर्थन आहे. बरं, पण मग यापुढची भूमिका नेमकी काय असणार आहे? ते आज ठरेल. आता संध्याकाळी मीटिंग राहील तेव्हा ठरवू. हो, पण सध्या तरी असं म्हणलं जातंय की आपल्या गटाचं समर्थन हे भाजपला असणारे हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे तो एकनाथ शिंदेने पुढे आणलेला आहे. त्यांनी म्हटलं की हिंदुत्वाचा मुद्दा आम्ही सोडणार नाही. तर आपणही भाजपला आपलं समर्थन व्यक्त करणार का जर सरकार स्थापन करायचं झालं तर? आता शिंदे साहेबांसोबत आम्ही आहोत आणि ते निर्णय घेईल त्या पद्धतीने समोर जाऊ. म्हणजेच एकनाथ शिंदेंनी जर निर्णय घेतला की भाजप बरोबर जायचंय तर आपण त्यांच्या बरोबर जाणार? अर्थात. म्हणजे हे निश्चित आहे की आपलं भाजपला समर्थन असेल. बच्चू भाऊ, कोणासोबत हे होतंय, सत्ता स्थापन होते ते अजून काही निश्चित नाही आहे, लक्षात घ्या. बर, नेमका येणारा काळ कुठे कसं होईल ते सांगता येत नाही. पण सध्या तरी आम्ही सगळे बाहेर आहोत, एकत्रित आहोत. बच्चू भाऊ, आपण स्वतः चळवळीतले कार्यकर्ते आहात. राजकारण फार दिवसांपासून आपण बघितलेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये जर उद्या पुन्हा काही दुसरा पर्याय समोर असेल तो स्वीकारण्यासाठी आपला गट तयार असेल का? ते नाही सांगतोय. ते आता निर्णय सगळे मिळून होईल ना, एकटा मी कसं सांगू. बरं, पण मग या निर्णयाच्या संदर्भातली बैठक केव्हा होते? असं कळतंय की 9:15 वाजता ही बैठक होणार आहे म्हणून. हा, होईल आता. म्हणजे एक बैठक आता आहे आणि मग एक संध्याकाळी. बरं, आपली नाराजी कोणावर आहे? म्हणजे उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर किंवा त्यांच्या आजूबाजूच्या नेत्यांबाबत आपली नाराजी आहे का? माझी काही व्यक्तिगत नाराजी नाही आहे. ते सत्तेचं जे काही परिवर्तन होत आहे आणि एकंदरीत जे वातावरण आहे त्या सगळ्या याच्यात आम्ही पहिलेपासून शिंदे साहेबांसोबत होतो आणि आज त्यांच्यासोबत आहोत. पण मग नेमकं कारण काय की ज्या प्रकारे गट सगळा बाहेर गेला, आपण सुरतपर्यंत जाऊन पोहोचला, आता थेट गुवाहाटी, कारण काय मग नेमकं? आता बरेच काय झालं, एक तर निधी वाटपामध्ये प्रचंड विषमता होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गटातल्या आमदारांना जास्त निधी दिला जात होता. हे प्रमुख कारण बऱ्याच आमदारांचं आहे. त्यामध्ये खूप नाराजी होत होती. इतरही त्यांच्या शिवसेनेच्या पक्षांतर्गत काही नाराजी आहे, ते मला सांगता येणार नाही. पण म्हणजेच बच्चू भाऊ, पक्ष नेतृत्वाने म्हणजेच उद्धव ठाकरेंनी हे सगळं निधी वाटप म्हणा किंवा इतर कारणं जी आपण म्हणतायत त्याबाबत वेळीच बोलले नाहीत ते किंवा वेळीच त्यांनी तक्रार नोंदवली नाही म्हणून हा सगळा प्रकार घडलाय, त्यातनं हा सगळा असंतोष निर्माण झालाय? नाही, उद्धव साहेबांनी त्यावर बऱ्याच याच्यावर स्थगिती पण दिली. त्यांचा सात्विकपणा खरं तर आढळून आलेला आहे. कारण जेव्हा आपण एकत्रित सत्ता आपण करतोय
तर तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीनं त्यांच्या चांगल्यापणाचा गैरफायदा घेतला असं एकंदरीत आहे. म्हणजे याला प्रमुख कारण आहेत महाविकास आघाडीतले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे घटक पक्ष. काही प्रमाणात, सगळेच म्हणता येत नाही. काही निधी वाटप करताना जो काही विषमता झाली आणि त्याच्यामुळे असंतोष वाढत गेला, त्याच्यातलं सगळं काही मुख्य कारण तेच नाही, याचे अनेक कारण आहे. पण मग असे इतर अनेक कारणं कुठली, याबद्दल थोडंसं तुम्ही बोललात तर फार बरं होईल. नाही, एवढं काही सांगता येणार नाही. मुळात मला वाटते या बाबतीत आपण शिंदे साहेबांना विचारलं तर फार चांगलं होईल. बच्चू भाऊ, थेट अंमलबजावणी या प्रक्रियेवरती आपण विश्वास ठेवणारे आहात. आमदार म्हणूनही आम्ही आपली कार्यशैली बघितलेली आहे. त्याच्यामुळे या सगळ्या महाविकास आघाडी सरकारमध्ये एक राज्यमंत्री म्हणून काम करत असताना आपल्या स्वतःचीही कुचंबणा इतर घटक पक्षांमुळे होत होती का? आता काय झालंय, 3 पक्षाच्या सरकारमध्ये त्याच्यात चौथे असे लहान पक्ष ना पक्ष याच्यामध्ये मोठी या सगळ्या याला कारणीभूत ठरलेलं आहे. कारण प्रत्येक जणांना, प्रत्येक पक्षांनी आपापलं कसं भलं होईल याच्याकडे जास्त लक्ष दिलं. मग तशी परिस्थिती महाविकास आघाडीत आहे? तशी परिस्थिती महाविकास आघाडीत आहे? सर्व पक्षांचं भलं व्हावं आणि सर्व मिळून चांगली सत्ता चालवावी असं कदाचित व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. की स्वतःच भलं करू पाहतायत इतर घटक पक्षातले नेते? आता साधं मी राज्यमंत्री आहे. मी कामगार कल्याण मंडळाचा राज्यमंत्रीचे अध्यक्ष असते आणि असं असताना आम्ही 2दा अजितदादाकडे गेलो, नाही केलं त्यांनी. ते म्हणतात आता आम्ही सगळे म्हणून निर्णय घेऊ. तर हे चुकीचं आहे ना. असे अनेक प्रकार घडलेले. म्हणजे ते इतर छोट्या मोठ्या पक्षांना किंवा इतर नेत्यांना ते गृहीत धरतच नाहीयेत किंवा कन्सिडर करत नाही असं म्हणायचं आपल्याला. काही प्रमाणात तसं होतच. पण मग निधी वाटपापासून हे सगळं सुरू झालं असं म्हणता येईल? हा, बरोबर आहे. विकास काय झालं, एका मतदारसंघात प्रत्येकांना आता लढा लागतं ना. हं. प्रत्येकांना त्या मतदारसंघाचे विकासाचे कामं झाले तर त्याला तो आनंद असतो, आमदारांना तो भेटत नाही. बच्चू भाऊ, आपल्यासोबत किती आमदार आहे आणि आणखीन किती संपर्कात आहेत? आता 36 आमदार आहे, 4 ते 5 अधिक वाढत आणि मला वाटतं 2 दिवसात 50 पर्यंत आकडा जाईल. म्हणजे आपल्याला असं म्हणायचंय, उद्या जर फ्लोअर टेस्टची वेळ आली तर आणखीन काही आमदार आपल्या म्हणजे शिंदे गटाच्या समर्थनार्थ उभे राहतील, मदतीला पुढे येतील? साहजिकच आहे ना. आता या गटातले आलेले आमदार जर तिकडे गेले असते बाहेर निघून तर इथली संख्या कमी झाली असती. पण इथली संख्या वाढल्यामुळे आता ही संख्या वाढणारच आहे. म्हणजे 50 पर्यंत जाऊ शकते. हा, आरामशीर. बरं, आधी काही आणखीन आमदार समर्थन व्यक्त करू शकतात काँग्रेसमधले, राष्ट्रवादीमधले? ते मला सांगता येणार नाही. काँग्रेसच्या काही आमदारांची आहे. बच्चू भाऊ, आपण चळवळीतले कार्यकर्ते आणि आमदार आहात आणि शिवाय एवढं तर निश्चित आहे की जेव्हा सरकारमध्ये आपण सहभागी होता, राज्यमंत्री होता, काहीतरी आपली स्वतःची देखील कारणं असल्याशिवाय आपण बाहेर पडलेले नाही आहात. ती देखील काही आहेत तुम्हाला स्वतःला म्हणून काम करताना इथं काही आत्मक्लेश झाला की बाबा मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जेव्हा मला मंत्रिपद मिळालंय, मी लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतोय, ऐकलं जात नाहीये, हे देखील एक कारण आहे? साधे निर्णय राज्यमंत्र्याला, महत्वाचे निर्णय, धोरणात्मक निर्णय हे कम से कम राज्यमंत्र्याला माहीत व्हायला पाहिजे. तसं काही होत नाही, झालं नाही. परस्पर निर्णय घेतले जातात. मी बरेचदा बोललो पण आहे यावेळेस, परस्पर निर्णय होते असं नाही आहे ना. आखरी निर्णय झाल्यावर जर राज्यमंत्र्याच्या खात्यातलं माहिती होत असेल तर याच्यासारखं दुर्दैव काय आहे? पण मग बच्चू भाऊ, हे निर्णय घेणारे कोण आहेत? अजित पवार आहेत, इतरही काही मंत्री आहेत ज्यांच्यावरती आपण कमालीचे नाराज आहात. 5 खाते होते. त्या 5 खात्याच्या सगळ्याच कॅबिनेट मंत्र्यांनी तसा प्रकार केला आहे. पण मग बच्चू भाऊ, याबद्दल कधी आपण शिंदे साहेबांकडे आपली नाराजी व्यक्त केली किंवा त्यांना सांगितलं की याविषयी चर्चा व्हायला हवी? सांगितलं, हे सगळं सांगितलं, पण त्याच्यातून काही उपायच होत निघत नव्हता. बघा, तक्रारी असल्या, त्या काही जर नाराजी असली तर समन्वय समितीची बैठक देखील घेतली जाते, ती कधी झाली का? त्यामध्ये हा मुद्दा पुढे आणण्यात आला का? नाही, ते काही झालंच नाही. याविषयी कधीच दखल घेण्यात आली नाही. बरं, आता बच्चू भाऊ, इतरही सेनेचे आमदार आपल्याबरोबर असतील, अर्थात त्यावरती भाष्य करावं नाही करावा हा आपला मुद्दा आहे, पण सेनेमधले काही अंतर्गत मुद्दे नाराजीसाठी कारणीभूत असल्याचं कळतंय,
ते काय आहेत नेमके? कधी आपली अनौपचारिकरित्या चर्चा तर झाली असेल सेना आमदारांशी? नाही, ते मला सांगता येणार नाही प्लीज. आमची थोडं मीटिंग आहे, मी बोलतोय थोड्या नाही का. बरं बच्चू हे तर सांगा ना, कारण राज्यातली जनता या क्षणाला हाच प्रश्न विचारताना दिसते, नेमकं पुढे काय, केव्हापर्यंत निर्णय घेतला जाऊ शकतो, पुढली भूमिका केव्हापर्यंत पुढे येईल? कसं आहे, ह्या टेक्निकली बाबी आहे सगळ्या, तर त्या पद्धतीनं समोर जाता येईल ना. प्रोसिजर कसं आहे, असं आज असं नाही सांगता येईल का इतक्या या दिवशी हे होणार आणि त्या दिवशी असं होईल, असं नाही सांगता येईल. भाजपचे पदाधिकारी नेते आपल्या सगळ्यांच्या संपर्कात आहेत? माझ्या संपर्कात मीच आहे, माझ्या संपर्कात कुठल्या नेते गीते नाही आहे. आणि मी आता आम्ही सगळेजण एकत्रित आहोत त्याच्यानं. आता संपर्क कसा आहे, आता विषय संपलेला आहे ना तो, आता संपर्क करून काय विषय काय. बरं ठीक, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. थेट गुवाहाटीवरनं आपल्याबरोबर अपक्ष आमदार शिंदे समर्थक बच्चू कडू आपल्याबरोबर होते. बच्चू कडूंनी स्पष्ट केलं आणि त्यांच्या बोलण्यात एक तर लक्षात येत आहे महत्त्वाचा मुद्दा की एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतील त्याला आमचं समर्थन असेल, याचाच अर्थ चित्र स्पष्ट आहे की उद्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला घेऊन एकनाथ शिंदे जी भूमिका मांडतायत की हिंदुत्वाशी तडजोड केली जाणार नाही, शिवसेनेनं सरकारमधनं बाहेर पडावं आणि सरकारमधनं बाहेर पडल्यानंतर मग पुढे सरकार स्थापन करण्याच्या संदर्भात एकच पर्याय समोर राहतो आणि तो म्हणजे भाजपला सोबत घेऊन सरकार स्थापन करणं. म्हणजेच उद्या जर एकनाथ शिंदेने हा निर्णय घेतला की भाजपबरोबर जाऊन म्हणजे आमचा गट हा खरा म्हणजे शिवसेनेचा गट असं म्हणत ते जे पुढे येत आहेत, जर त्या गटाने भाजपला समर्थन देऊ केलं तर राज्यामध्ये भाजप आणि या गटाचं सरकार जे ते स्थापन होऊ शकतं. अर्थात ही प्रक्रिया तेवढी सोपी नाही आहे, पण आता एक क्षणाला अशी एक माहिती पुढे येताना दिसते की उद्धव ठाकरेंशी कुठलीही चर्चा होणार नाही, दुसऱ्या पक्षात देखील जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाहीये असं शिवसेना आमदार जे आहेत ते स्पष्ट करताना दिसतात. आणि याबद्दलची भूमिका खुद्द एकनाथ शिंदेने देखील मांडलेली आहे. काल निवडलेला गटनेता अवैध आहे असं त्यांनी म्हटलं. अजय चौधरींना गटनेतापदी निवडण्यात आलेलं आहे आणि मी कोणाचंही अपहरण केलेलं नाही आहे, सगळी लोक स्वेच्छेने माझ्याबरोबर आल्याचं एकनाथ शिंदे म्हणतात. काल आज उद्या म्हणजे काल असो आज असो वा उद्या असो आम्ही बाळासाहेबांचेच शिवसैनिक असल्याचं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय. बाळासाहेबांचा विचार पुढे नेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. एकाही आमदाराला जोर जबरदस्तीने आणण्यात आलेलं नाहीये. मला गटनेते पदावरून हटवण्यात आलं, माझे पुतळे जाळले, राऊत साहेब आमचे नेते असं देखील एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलेलं आहे. सेना के 40 MLA अभी यहाँ मौजूद है और सभी लोग जो है हम बाला साहब ठाकरे जी का जो हिंदुत्व है इस और उनकी जो भूमिका है उसको हम लोग आगे ले जाना चाहते हैं. और गुवाहाटी क्यों आए शिंदेजी? मराठीत संपूर्ण राज्य तुमच्याकडे बघतंय. मराठीत शिंदेजी मराठीत क्या कहेंगे उस पर? मुझे किसके ऊपर टीका टिप्पणी नहीं करनी है. मुझे इतना ही बात है कि जो शिवसेना के MLA हैं आज यहाँ मौजूद है और बाला साहब की जो हिंदुत्व की बात है उसे हम लोग आगे जाएंगे. So I have not counted any MLAs. Only 2-3 of my friends they call me up. So I came to receive them. I don't know. I have never counted how many MLAs came or whatever things. Are you a government representative? No. It's a personal relation. I came here. On personal relation, I came here. What did they say? No, they said that they are coming to Assam. Yesterday night they said they are coming to Assam. So I came to receive them. So what's their program now? See, they haven't said about any program. They have not disclosed about any program. I also don't know about any program. Just I came to receive them at the airport as a courtesy. So I received them. आणि त्यातच समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी हे दुबईला रवाना झाल्याचं कळतंय. माझ्या वैयक्तिक कामासाठी मी दुबईला जात असल्याचं अबू आझमींनी म्हटलेलं आहे. राज्यातल्या राजकीय घडामोडी एवढ्या वेगाने घडत असताना समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी हे दुबईला गेलेत आणि त्यांनी असंही म्हटलंय की गरज पडल्यास तातडीने येण्याची देखील आपली तयारी, पण दुबईतून मुंबईत येण्याची तयारी त्यांनी जी आहे ती दाखवलेली आहे. गरज पडली तर मी जरूर येणार. म्हणजे उद्या जर फ्लोअर टेस्टच्या संदर्भात काही निर्णय झाला किंवा
त्या संदर्भातल्या प्रक्रियेला सुरुवात झाली, तर इथे आपलं सरकार वाचवण्याच्या संदर्भात महाविकास आघाडीला एक एक मत महत्त्वाचं ठरणार आहे. पण थोड्या वेळापूर्वी जसं न्यूज 18 लोकमतशी बच्चू कडू यांनी बातचीत केली, त्यांनी असं म्हटलेलं आहे की सध्याला आकडा म्हणजे शिंदे गटक समर्थक आमदारांचा आकडा हा 41 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. तो आकडा जो आहे तो सहज 50 पर्यंत जाईल असं ते म्हणतायत. म्हणजे याचा अर्थ शिंदे गट जो आहे तो मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठ्या संख्येने पुढे येतोय. शेवटी राजकारणात बहुमत चंचल असतं असं जरी म्हटलं तर याचाच अर्थ त्यातला आकडा देखील महत्त्वाचा असतो. आकड्यानेच बहुमत ठरतं आणि त्यात अबू आझमींचं एक मत देखील म्हणजे फ्लोर टेस्टच्या वेळेस ते नेमके कोणाच्या बाजूने जातात ते मत देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्यात ते दुबईला गेल्याचं कळतंय. या घडामोडी वेगाने घडत असताना आता महाविकास आघाडी सरकारमधलं राष्ट्रवादी काँग्रेस असो व काँग्रेस असो या सगळ्यांमध्ये बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे. आता 11 वाजता काँग्रेस नेत्यांची आणि आमदारांची एक महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडते. कमलनाथ हे महाराष्ट्रातील या सगळ्या परिस्थितीकरता नेमलेले ऑब्झर्व्हर असून ते 11 वाजता रॉयल स्टोनला पोहोचतील. कमलनाथ हे प्रत्येक आमदाराशी बोलणार आहेत, कारण असं देखील कळतंय की सेनेतील एक 4 ते 5 आमदार आणि काँग्रेसमध्ये देखील मधला देखील एक आमदार जो आहे तो शिंदे गटाच्या बाजूने जाऊ शकतो. त्यामुळे अशावेळी प्रत्येक आमदाराशी कमलनाथ बोलतील. त्यांच्या मनात नेमकं काय आहे, काय नाराजी त्यांच्या मनात आहे का? कारण ज्या प्रकारे विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एक आमदार पडला त्यावरनं काँग्रेसच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती. जी हक्काची मतं किंवा आवश्यक मतं आमच्या कोट्यात यायला हवी होती ती आली नाहीत आणि ती इतर ठिकाणीच गेल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. तसं मत किंवा तशी तक्रार त्यांनी व्यक्त केलेली होती. अशावेळी 11 वाजता काँग्रेस नेत्यांची आमदारांची एक महत्त्वाची बैठक जी आहे ती जयराम रमेश यांच्या नेतृत्वात पार पडते. आपण थोड्यापूर्वी जाणून घेतलं की महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचाराकरता मुंबईमध्ये एका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आणि त्यातच आता त्यांच्या जागी गोवा राज्यपाल जे आहेत ते राज्याचा कार्यभार स्वीकारणार आहेत. पी श्रीधरन हे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार जो आहे तो स्वीकारतील. कोश्यारींना कोरोना झाल्याने हा निर्णय जो आहे तो तातडीनं घेण्यात आलाय. त्यांच्या जागी आता महाराष्ट्रातील सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे राज्यपाल पी श्रीधरन हे काम करतील. अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे म्हणून ही नेमणूक जी आहे अतिरिक्त नेमणूक म्हणजे अतिरिक्त कार्यभार जो आहे तो गोव्याच्या राज्यपालांकडे देण्यात आला आहे का? अत्यंत नाट्यमय घडामोडींची नांदी जी कालपासून घडायला सुरुवात झाली आहे. आणखीन आज ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेटण्यासाठी वेळ मागितली, आज त्यांना दुपारी भेटण्यासाठी वेळ मिळणार अशा प्रकारचे संकेत सुद्धा स्पष्टपणे मिळाले. पण दररोज सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची जी अँटीजेन टेस्ट केली जाते, आज त्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले. तातडीनं रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल जरी झाले, पण ज्या पद्धतीच्या घडामोडी महाराष्ट्रात घडत आहे आणि या सारीपाटामध्ये तातडीनं केंद्र सरकारनं निर्णय घेतला. आणखीन आपले गोव्याचे जे राज्यपाल आहे पी एस श्रीधरन पिल्लई यांनी 7 जुलै 2021 ला पदभार स्वीकारला होता गोव्याचे राज्यपाल म्हणून. यांना तातडीनं महाराष्ट्राचा सुद्धा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलाय. पी एस श्रीधरन पिल्लई यांनी चार्ज स्वीकारण्यासाठी म्हणून ते गोव्याहून मुंबईला दुपारी 1 वाजेपर्यंत दाखल होणार आहे अशी ही माहिती आपल्याला समजते. आणि या घडामोडींमध्ये राज्यपालांनी महाराष्ट्रामध्ये हजर राहणं, राज्यपालांनी या ठिकाणी उपस्थित राहणं हे अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे. कारण येत्या दिवसातल्या किंवा येत्या काही तासांमधल्या घडामोडींची अखेर जी आहे ती राजभवनात होणार आहे. कारण काहीही केलं, कोणताही राजकीय पक्ष असो, महाविकास आघाडी असो, भारतीय जनता पक्ष असो, का हे शिवसेनेच्याच अंतर्गत कलहातनं तयार झालेलं बंड असो, या सगळ्या कलहांचं उत्तर, या नाट्यमय घडामोडींचं उत्तर किंवा याला आकार देण्याचं उत्तर हे राजभवनावरच ठरणार आहे. राष्ट्रपती राजवट जर लागू करायची वेळ आली तर ती राज्यपालच शिफारस करू शकतात, ही एक महत्वाची गोष्ट. जर कोणत्याही परिस्थितीमध्ये 3/4 शिवसेनेचे आमदार एकत्रित करण्यामध्ये अगदी ऐन वेळेला एकनाथ शिंदे यांना अपयश आलं तर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते अशा प्रकारची माहिती समजते. कारण तोपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सरकारला आमचं समर्थन नाहीये अशा प्रकारची भूमिका हे आमदार घेऊ शकतात. कदाचित राज्यपाल सुद्धा मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा फ्लोअर टेस्टला सामोरं जाण्याची
सूचना देऊ शकतात किंवा जर का खऱ्या अर्थानं आमदारांनी एल्गार केला, काँग्रेसचे 7 आमदार सुद्धा या प्रकारे एल्गार करण्याच्या तयारीत आहे, ही माहिती समजते. जर का या नाट्यमय घडामोडी घडल्या, अनेक जर आणि तरचे प्रश्न उपस्थित झाले, तर कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेण्याचे अधिकार फक्त आणि फक्त राज्यपाल यांना आहे. भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते रुग्णालयात असल्यामुळे तत्काळ निर्णय घेण्यासाठी राज्यपाल असणं आवश्यक आहे. PS श्रीधरन पिल्लई यांची तातडीनं नियुक्ती याचाच दुसरा अर्थ केंद्र सरकारचं महाराष्ट्रातल्या प्रत्येक घडामोडींवर अत्यंत बारीक लक्ष आहे आणि ज्या ज्या वेळेस जी निर्णय घेण्याची क्षमता ज्या व्यक्तीकडे असावी ती व्यक्ती त्या ठिकाणी असावी, हा यातलाच एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. कधी बुद्धिबळाचं सारीपाट सुद्धा आपल्याला म्हणता येईल, पण सगळ्यात महत्वाचं आहे की या घडामोडींची जी नांदी आहे त्याची अखेर जी आहे किंवा त्याला आकार देण्याचं काम हे राजभवनावरच होणार आहे. त्यामुळे PS श्रीधरन पिल्लई हे गोव्याचे राज्यपाल हे महाराष्ट्रात दुपारपर्यंत येऊन अतिरिक्त पदभार स्वीकारेल, ही माहिती आपल्याला समजते. विशाल, ज्या राजभवन मधल्या राज्यपालांचं आणि महाविकास आघाडी सरकारचं गेल्या काही कालावधीत कधीच पटलं नाही किंवा नेमकं काय काय घडलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तेच राजभवन आणि त्यातले राज्यपाल ज्या बाबतीत केंद्र सरकार स्वतः लक्ष ठेवणे किंवा मर्जीने लक्ष ठेवणे असं आपण म्हणूयात, ते आता येणाऱ्या कालावधीत महाविकास आघाडीचं भवितव्य ठरवणार का? अत्यंत कळीचा मुद्दा आहे हा. खरं तर म्हणजे की राजभवन आणखी मविया सरकार या दोघांमधलं जे खास प्रेमाचं नातं आहे ते कधीच लपून राहिलेलं नाहीये. त्याच्या त्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ज्या पद्धतीनं राज्यपाल नियुक्त आमदार जी सूची मविया सरकारनं दिली होती तिच्या बाबतीत घेतलेली भूमिका आणि यानंतर अनेक वेळा झालेला संघर्ष, अधिवेशनामध्ये राज्यपाल यांनी सभागृहातून केलेला वॉकआउट, या सगळ्या घटना इतिहासामध्ये नोंदवल्या गेल्यात. त्या जखमा आजही ताज्या आहेत. यामुळे सरकार चालवण्यासाठी राज्यामध्ये 2 शक्तीस्थळ आहे अशा प्रकारचे वारंवार आरोप सुद्धा केले गेले. सरकारी कामामध्ये राज्यपाल हस्तक्षेप करते असाही आरोप केला गेला, पण राज्यपालांनी सुद्धा घटनेच्या चौकटीत राहून मविया सरकारला अनेक वेळा अनेक ठिकाणी जेरीस आणलं. याचमुळे राजभवन आणि मविया सरकार या दोघांमधलं जे खास प्रेमाचं नातं आहे किंवा विशेष सख्य असं उपरोधिकपणे जरी आपण बोललो तरी ते सगळ्यांना सर्वश्रुत आहे. आणि याचमुळे केंद्राचं खऱ्या अर्थानं हस्तक्षेप किंवा नियंत्रण असणारी एक बाह्य शक्ती म्हणून सुद्धा किंवा एक सरकारची अंतर्गत शक्ती म्हणून सुद्धा राज्यपाल या पदसिद्ध घटनेकडे, या पदाकडे बघितलं जातं. भगतसिंग कोश्यारी यांनी अनेक वेळा जेरीस आणलं. PS श्रीधरन पिल्लई हे सुद्धा केंद्र सरकारच्या योग्य त्या गाईडलाईन प्रमाणे असं म्हणण्यापेक्षा घटनेच्या चौकटीत राहून या सगळ्या गोष्टींकडे अधिक गांभीर्यानं बघणारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. आणि याचमुळे भगतसिंग कोश्यारी जरी ऐन वाटाघाटीच्या वेळेस, ऐन महत्वाच्या वेळेस जरी ते आजारी पडले असले, कोविड पॉझिटिव्ह झाले असले, आयसोलेट झाले असले, तरीही PS श्रीधरन पिल्लई हे अत्यंत महत्वाचे निर्णय घेताना त्यांच्यासोबत सल्लामसलत करणार, हे सुद्धा इतर कोणीही न सांगण्याची आवश्यकता नक्कीच नाही, कारण फोनवर तरी ते संपर्कात आहे. त्यामुळे राज्यपालांची भूमिका, मविया सरकार जन्माला आलं तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत असे हे एकमेव राज्यपाल आहे की ज्यांच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं राज्यपाल हे नाव सातत्यानं चर्चेत राहिलं. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. त्याच्यामुळे राज्यातल्या राजकीय घडामोडींमध्ये उद्या पुन्हा सरकार टिकवण्याच्या विषयाला घेऊन किंवा नवीन सरकार पुढे येण्याच्या बाबतीत या प्रक्रियेला कुठेही पूर्णविराम मिळू नये, म्हणजे राज्यपाल नाही आहेत म्हणून पूर्णविराम मिळू नये या दृष्टीने आता महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार जो आहे तो गोव्याचे राज्यपाल P श्रीधरन यांच्याकडे देण्यात आलेला आहे. यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी कळते की गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेंच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. साधारण म्हटलं जात होतं की 9:15च्या सुमारास ही बैठक जी आहे ती सुरू होईल. या बैठकीला सुरुवात झाली आहे. शिंदे समर्थक आमदार जे आहेत ते आत्ता क्षणाला एकनाथ शिंदेंबरोबर चर्चा करतायत. या बैठकीला भाजपच्या वतीने देखील काही महत्त्वाचे नेते उपस्थित असणार असल्याचं कळत होतं. ते आहेत की नाही माहीत नाही, पण आता असं कळतंय की बरोबर 2 तासाच्या आरामानंतर आता सगळ्या आमदारांची एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये जिथं त्यांना मुक्कामी थांबवण्यात आलेलं आहे रेडिसन ब्ल्यूमध्ये, तिथं बैठक सुरू असल्याचं कळतं. याविषयी अधिक जाणून घेऊयात. आमच्या वरिष्ठ संपादिका प्रीती सोमपुरा आपल्याबरोबर आहेत. प्रीती, काय तपशील याबद्दल? हे जे माहिती मिळत आहे, रेडिसन ब्लू हॉटेल जे आहे आसामची गुवाहाटीमध्ये, त्यामध्ये आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांची एक महत्वाची बैठक जी आहे ते आता सुरू झालेली आहे. आज सकाळी जे आहे योगेश कदम, जे रामदास कदमचे जे पुत्र आहे ते पण आता तिकडे पोहोचले. त्यांची संख्या जी आहे आता वाढलेली आहे आणि आणखी 7 इंडिपेंडंट MLA आहे ते पण आता तिकडे पोहोचलेले आहे आणि सगळ्यांची आता बैठक सुरू झालेली आहे. कारण राज्यपाल कोविडला जे आहे ते
कोविड झालेला आहे आणि नंतर जे आहे ते आता गोवाचे राज्यपाल जे आहे ते पदभार सांभाळणार आहे. तर या घडामोडीमध्ये अशी पण बातमी आहे की आज दुपारीपर्यंत जे आहे ते एकनाथ शिंदे परत येऊ शकतात मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये ते जे आहे राज्यपालांना भेटू शकतात. आणि इतकंच नाही पण ते एक पत्र पण लिहिणार आहे. त्या पत्रामध्ये ते असं लिहिणार आहे की माझ्यासोबत जे आहे 3/4 मेजॉरिटी जे बहुमत पाहिजे ते 3/4 बहुमत यांच्यासोबत आहे म्हणून ते एक पत्र लिहिणार आहे. तर अशा घडामोडीमध्ये असं पण होऊ शकतात की राज्यपाल जे आहे ते MPA सरकारला सांगू शकतात मेजॉरिटी प्रूव्ह करायला फ्लोअरवर आणि जेव्हा मेजॉरिटी प्रूव्ह नाही होणार तेव्हा राष्ट्रपती शासन जे आहे ते महाराष्ट्रात लागणार आणि नंतर जे आहे एकनाथ शिंदे आणि BJP क्लेम करू शकतात गव्हर्नमेंटसाठी. विशाल, म्हणजेच सरकार स्थापनेच्या विषयाला घेऊन म्हणजे आता हे सरकार टिकवणं असेल किंवा नवीन सरकार स्थापन करणं असेल या सगळ्या गोष्टीला मोठा वेळ जाऊ शकतो का? म्हणजे ही तेवढी सोपी प्रक्रिया नाहीये का? 4-5 दिवस बहुतेक जाऊ शकतात कारण राज्यपाल जे आहे ते आता सगळं ठरवणार आहे. आणि जसं की मी सांगितलं की स्वतः जे आहे एकनाथ शिंदे भेटणार राज्यपालांना आणि क्लेम करणार की शिवसेनेचे 3/4 जे बहुमत यांच्यासोबत आहे, MLA यांच्यासोबत आहे असं ते करू शकतात. आणि तेव्हा जे आहे ते राज्यपाल MPA सरकारला सांगू शकणार की तुम्ही जे आहे ते मेजॉरिटी प्रूव्ह करा. जेव्हा मेजॉरिटी प्रूव्ह नाही होणार तेव्हा राष्ट्रपती शासन महाराष्ट्रात लागू शकते आणि नंतर जे आहे राष्ट्रपती शासन नंतर जे आहे BJP आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊन सरकार स्थापनाची प्रक्रिया सुरू करू शकणार. तर या घडामोडीमध्ये बहुतेक 3 ते 4 दिवस जाणार. विशाल, धन्यवाद प्रीती या सगळ्या तपशिलाबद्दल. आमच्या नेटवर्क 18च्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा त्या देखील या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत आणि आपण पाहतोय की आज राज्यपालांना एकनाथ शिंदे जे ते पत्र देऊ शकतात. आता एक क्षणाला जे अपडेट आपल्याला कळते गुवाहाटीमधनं ते असं आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांच्या समर्थक आमदारांची बैठक जी ती सुरू आहे. आणि शिवाय असं देखील एक महत्त्वाचं अपडेट आहे जे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे की आणखीन एक आमदार म्हणजे योगेश रामदास कदम यांचे सुपुत्र दापोलीचे आमदार जे आहेत ते गुवाहाटीमध्ये पोहोचत आहेत आणि अर्थात ते देखील या गटामध्ये तिथं सहभागी असतील. त्यामुळे आता या गटाची संख्या जी आहे म्हणजे शिवसेनेचे आमदार त्याचबरोबर समर्थक आमदार ही संख्या जी ती 41 वरती जाऊन पोहोचली आहे. आणि जसं बच्चू कडू यांनी न्यूज 18 लोकमतशी बातचीत केली त्यांनी स्पष्ट केलं की हा आकडा जो आहे तो 50 पर्यंत जाऊ शकतो. यामध्ये सेनेतले आणखीन 4-5 आमदार आणि काँग्रेसचे देखील काही 1-2 आमदार जे ते येऊ शकतात. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये एकूणच मोठा भूकंप झाला असं म्हणता येईल. मोठं खिंडार पडलं महाविकास आघाडीला. त्यामुळे आता एकनाथ शिंदे नेमकी पुढे काय भूमिका घेतात यावर सगळ्या गोष्टी ज्या त्या अवलंबून असणार आहेत. म्हणून आता या क्षणी ही महत्त्वाची घडामोड होत असताना आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी पुढे येते बघा. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जे आहेत ते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेत. राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी थेट त्यांनी आता शरद पवारांची भेट घेतली आणि सिल्वर ओकला ते त्यांच्या भेटीकरता पोहोचल्याचं कळतंय. काँग्रेसची 11 वाजता बरोबर 11 वाजता केंद्रीय नेते कमलनाथ यांच्या नेतृत्वात बैठक पार पडते. कमलनाथ काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराशी चर्चा करणार आहेत. 1 to 1 करतील म्हणजे अगदी खाजगी पातळीवरती त्यांची चर्चा असेल. कारण कुठला आमदार हा नाराज तर नाही ना. जर नाराज असेल तर त्यांच्या मनात नेमकी काय नाराजी आहे हे जाणून घेणं पक्ष नेतृत्वाला किंवा पक्ष निरीक्षकाला फार महत्त्वाचं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या देखील बैठकांचं सत्र जे ते कालपासून सुरू झालं आहे. आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सिल्वर ओकवरती शरद पवार यांची भेट घेण्याकरता म्हणून पोहोचलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर काल शरद पवार देखील दिल्लीला गेलेले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते मुंबईमध्ये परतलेत आणि आता त्यांच्या भेटीकरता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जाऊन पोहोचलेले. त्यामुळे नेमकं तिथे काय चर्चा केली जाते हा देखील एक मुद्दा जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे 2 ते 3 महत्त्वाच्या गोष्टी आहे. एक तर एकनाथ शिंदे जे म्हणतात की माझा गट हाच गट शिवसेनेचा गट आहे म्हणजे आम्ही शिवसेनेतनं कुठे बाहेर पडलेलो नाही आहे आणि शिवसेनेतनं आम्ही पडणार पण नाही. म्हणजेच त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की माझ्याबरोबर असणारा जो गट आहे तोच खरा शिवसेनेचा गट आहे. म्हणजेच शिवसेनेकडे आत्ता जे 13 ते 14 आमदार या ठिकाणी म्हणजे त्यांच्या बाजूने आहेत त्यातनंही काही 4-5 आमदार हे एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये येऊ शकतं ही जी शक्यता वर्तवली जाते. यावरनं दुसरा गट जो आहे शिवसेनेचा जो अगदी आता आपल्याला कमी संख्येचा दिसतोय तो बाजूला पडू शकतो आणि त्यामुळे मोठ्या आघाडीने एकनाथ शिंदे हे येणाऱ्या कालावधीत हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षाने समोर आणत सरकारमधनं बाहेर पडा असं सांगतात. म्हणजेच दुसरा पर्याय ते भाजपचा सुचवतात त्यांच्याबरोबर ते जाऊ शकतात. कारण गेल्या
4 ते 5 दिवसापासून जे ॲडव्हान्स प्लॅनिंग आपल्याला दिसून येते. बघा, अनेक कारणे, गेल्या काही कालावधीतल्या घटना ज्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्षित करून चालणार नाही. बरोबर, मार्चमध्ये नारायण राणेंनी असं म्हटलं होतं की येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये सरकार पडेल. अर्थात नारायण राणे हे वारंवार बोलायचं आहे, त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याकडे दुर्लक्ष केलं जायचं किंवा भाजपच्या नेत्यांना कायम राज्यामध्ये सरकार स्थापनेच्या संदर्भातलं स्वप्न पडतं, ते स्वप्न कधी खरं होणार नाही असं म्हटलं जात होतं. पण याचाच अर्थ हे वक्तव्य होत असताना महाविकास आघाडी सरकार जे होतं ते गाफील राहिलं का, त्यातले नेते गाफील राहिले का? कारण या सगळ्या गोष्टीची सुरुवात जी ती हळूहळू झाली होती, याबद्दलचं मायक्रो प्लॅनिंग करत ऑपरेशन लोटस येणाऱ्या कालावधीत राबवलं जाऊ शकतं, हे आता या ठिकाणी लक्षात येत आहे. सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचं आपण पाहतो. एकनाथ शिंदे एकामागोमाग एक धक्के जे ते शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला देताना दिसत आहेत. एकनाथ शिंदेने आजच राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडे भेटीची वेळ मागितली आणि त्यामुळं एकनाथ शिंदे आज दुपारनंतरच विशेष विमानानं मुंबईत येणार असल्याची माहिती आहे आणि यावेळी ते राज्यपालांची भेट घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंच्या समर्थक आमदारांची सकाळी म्हणजे आत्ता या क्षणाला बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे. या बैठकीत पुढची रणनीती ठरवल्या जाईल. बच्चू कडूंनी देखील स्पष्ट केलेल्या न्यूज 18 लोकमतशी बोलताना की या बैठकीनंतर एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल. प्रस्ताव दिलेला आहे मिलिंद नार्वेकरांची जी चर्चा झाली, माझ्याकडे त्या संदर्भात माहिती नाही. नार्वेकर आणि फाटक सुरतला गेले होते, त्यांची एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाली. हा जो प्रस्ताव किंवा ही जी काही त्यांची भूमिका आहे ही आज सकाळपासून अचानक समोर आलेली आहे आणि शिवसेने हा पक्ष अटी शर्तींवर चालत नाही. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्याला भाजपपासून दूर व्हावं लागतं. 25 वर्षाची आमची युती ज्या परिस्थितीत तुटली आणि तोडावी लागली, दूर जावं लागलं, त्याची कारणं ही एकनाथ शिंदेना माहीत आहेत. एकनाथ शिंदेसुद्धा त्या संपूर्ण परिस्थितीचे साक्षीदार आहेत. कशाप्रकारे शिवसेनेचा वारंवार अपमान करण्यात आला, दिलेला शब्द पाळला नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यावरती एकनाथ शिंदेसुद्धा त्यांनी एक भूमिका घेतली होती. त्याच्यामुळे मला याच्याविषयी आता नवीन काय भूमिका त्यांची आहे मला माहीत नाही, पण आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत की संवाद साधावा, त्यांच्याशी बोलावं. आजच्या फॅक्ट्स काय होतं, किती आमदार खरे वर्षावरती होते, बऱ्याच वेगळ्या वेगळ्या सकाळी 31 लोक होते. जो 2/3 नियम आहे किंवा पक्षांतर बंदी कायदा तो आता तो पुढला प्रश्न आहे, पुढला विचार. या निमित्तानं आणखी एक चर्चा समोर येते किंवा जे लोक तुमच्या विरोधामध्ये होते, साधारण महाविकास आघाडीमध्ये तुमची जी भूमिका होती मोठी तयार करण्यात, ती लोक आता बोलताना दिसत आहेत की उद्धव ठाकरेंच्या भोवती जे दरबारी राजकारण चालतं त्याने या 2.5 वर्ष सत्तेचा मलिदा ज्यांनी चाखला मोठ्या प्रमाणात तेच हे बोलत आहेत. हमारे लोग वहाँ गए थे, दो एकनाथ शिंदे जी से बातचीत हो गई. एकनाथ शिंदे हमारे बहुत पुराने साथी हैं. एक अच्छा रिश्ता हमेशा हमारे दोनों का रहा है. उनकी कुछ बातें हैं, जो बातें मिलिंद नार्वेकर और रवि फाटक आकर उद्धव जी से बात करेंगे. त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे, बोलणं सुरू आहे. बीजेपी के साथ सरकार बनानी चाहिए ऐसी बातें सामने आ रही कि उनकी. देखिए, बीजेपी के साथ हमने क्यों छोड़ी सबको मालूम है. एकनाथ शिंदे भी उनमें एक विटनेस है, उसमें क्या है. ठीक आहे, आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायला तयार आहोत. आम्ही लढणारे लोक आहोत आणि आम्ही लढत राहू. एकनाथ शिंदेसह त्या नाराज आमदारांना महाराष्ट्रातून बाहेर काढण्यासाठी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती आणि हा प्लान जो आहे तो कशा प्रकारे आखण्यात आला त्यावर एक नजर टाकूया. जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर अस्वस्थ एकनाथ शिंदेसोबत भाजपची आधीपासूनच छुपी चर्चा सुरू होती. देवेंद्र फडणवीस वगळता इतर कोणालाही याबद्दलची जराशीही माहिती नव्हती. अमित शहा यांनी योजनेला अंतिम स्वरूप दिलं. विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून शिवसेना आमदारांच्या मतदानाचं संचालन करण्यात आलं, मात्र एकनाथ शिंदे तिथं उपस्थित नव्हते. मतदानानंतर मुख्यमंत्री ठाकरे विधिमंडळातून निघाले आणि त्याचवेळी नाराज शिवसेना आमदारांचा पहिला गट सुरतकडे रवाना झाला. विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना आमदार बॅगेसह दाखल झाले आणि त्या बॅगा परस्परच सुरतला जाण्यासाठी वेगळ्या गाडीत ठेवण्यात आल्या. विधान परिषदेचे निकाल जाहीर होईपर्यंत शिंदे विधिमंडळात होते.
निकालानंतर एकनाथ शिंदे ठाण्याकडे निघाले. भोजनानंतर एकनाथ शिंदे 11 आमदारांसह सुरतच्या दिशेने निघाले. महाराष्ट्राची सीमा ओलांडेपर्यंत पोलीस संरक्षण त्यांच्यासोबत होतं आणि सोमवारी मध्यरात्री वर्षावर मतफुटीबाबत शिवसेनेची बैठक झाली. मात्र या बैठकीला शिंदे आणि इतर आमदार गैरहजर होते. संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर शिंदे हे नॉट रिचेबल असल्याचं पुढे आलं. आणि ज्यावेळी शिंदे नॉट रिचेबल आहेत त्यावरनं चर्चा सुरू झाली, शोधाशोध करण्यात आली. शोधाशोध सुरू झाल्यानंतर दगाफटका झाल्याचा शिवसेनेला संशय आला. पहाटे 2 नंतर शिंदे सहकाऱ्यांसह महाराष्ट्राबाहेर गेल्याचं स्पष्ट झालं. देवेंद्र फडणवीस विजयोत्सव साजरा करून सागर बंगल्यावर पोहोचले. मध्यरात्रीनंतर फडणवीस नाशिकसाठी रवाना झाल्याचं सांगण्यात आलं. प्रत्यक्षात फडणवीस नाशिकऐवजी विमानतळाकडे जाऊन दिल्लीत दाखल झाले. भाजपमधील सहकाऱ्यांनाही या योजनेची कल्पना नव्हती. इतकी कमालीची गुप्तता खुद्द भाजपमधल्या देवेंद्र फडणवीसांव्यतिरिक्त, म्हणजे देवेंद्र फडणवीस सोडले तर या योजनेची माहिती कोणालाही नव्हती, भाजपमध्येही नव्हती. आणि सेनेला तर याची जराशीही भणक लागू शकली नाही. शिंदे समर्थक आमदार कोण आहेत बघा. यामध्ये ठाणे जिल्ह्याचे ओळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक, पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा, आमदार अनिल बाबर, आमदार नितीन देशमुख, लता सोनवणे, यामिनी जाधव, महेंद्र थोरवे, भारत गोगावले, महेंद्र दळवी, महेश शिंदे, शहाजी पाटील, शंभूराज देसाई, बालाजी कल्याणकर, ज्ञानराज चौगुले आणि रमेश बोरनारे, तानाजी सावंत, संदीप मान भुमरे आणि अब्दुल सत्तार, प्रकाश सुर्वे, किशोर पाटील, सुहास कांदे, संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, एकनाथ शिंदे, चिमणराव पाटील, प्रकाश आबिटकर, नरेंद्र बोंडेकर, बालाजी किणीकर. आणि यामध्ये आणखीन एक आमदार जे आहेत ते थोड्याच वेळात गुवाहाटीत पोहोचतात. ते आहेत योगेश रामदास कदम, जे रामदास कदमांचे सुपुत्र आहेत, दापोलीचे आमदार. पुढे पाहूयात. सत्यशील पक्षाच्या बड्या मंत्र्यानं बंड केल्यानंतर शिवसेनेवर नामुष्की उडवली आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेनाच हायजॅक केल्यानं पक्षच बॅकफूटवर गेलाय. शिंदेंच्या बंडाचा आगामी निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेसमोरच्या राजकीय अडचणी वाढल्या आहेत. 35 आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत, त्यामुळे अख्खी शिवसेनाच हायजॅक झाली आहे. मुंबई आणि ठाण्याच्या महापालिकांसह राज्यातील महत्त्वाच्या पालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही जाहीर होणार आहेत. अशा वेळी एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेचं राजकीय गणितच बिघडलंय. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे मुंबईतील शिवसैनिकांच्या मनोबलावर परिणाम होऊ शकतो. परिणामी मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेला जड जाऊ शकते. तर ठाण्यासह कल्याण डोंबिवली महापालिका आणि उल्हासनगर महापालिकांच्या क्षेत्रात एकनाथ शिंदेंचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे या पट्ट्यात शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यातही एकनाथ शिंदेंचं कार्यकर्त्यांचं जाळं आहे. परिणामी पालघर जिल्ह्यातली शिवसेनेची राजकीय समीकरणं बिघडू शकतात. विदर्भ, ठाणे, नाशिक, कल्याण या भागात शिवसेनेला मोठं खिंडार पडणार आहे. निवडणुका तोंडावर आहेत महानगरपालिकेच्या. या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा शिवसेनेला त्याचा मोठा फटका बसेल याची खात्री देता येते.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनात चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे आघाडीवर होते. एकनाथ शिंदेंमुळेच आंदोलन चिघळलं नाही. संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी एकनाथ शिंदेंची भूमिका होती. मात्र त्यांच्या भूमिकेकडे शिवसेनेनं लक्ष दिलं नाही. मराठा समाजात एकनाथ शिंदेंविषयी सहानुभूतीची भावना आहे. एकनाथ शिंदेंवर शिवसेनेकडून अन्याय झाल्यामुळे मराठा समाजाची मतं शिवसेनेच्या विरोधात जाण्याचा धोका वर्तवला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे सेना आमदारांचं हे बंड म्हणजे अर्थात शिंदेंच्या नेतृत्वात होणारं सेना आमदारांचं हे बंड पुढे कोणत्या दिशेने जाईल याविषयी राज्यभरात चर्चा होत असताना त्याबद्दलची प्रत्येक घडामोड आणि नेमकं काय होऊ शकतं याबद्दलचे अंदाज आम्ही आपल्यापर्यंत अशाच पद्धतीने पोहोचवणार आहोत. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.